नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी आता क्षितिजाचं वॅक्सिनेशनसाठी हॉस्पिटलमध्ये आलेली असते. तेवढ्यातच सिस्टर तिथे येते आणि म्हणते की भूमी महाजन छोटीच्या वॅक्सिनेशनसाठी आलाय ना तुम्ही तुम्ही रूम नंबर 103मध्ये जा असं म्हणून आता भूमीला ती तिथे जायला सांगते. भूमी म्हणते की चल पिल्लू आपण जाऊया आणि म्हणूनच आता भूमी ही डॉक्टर तिथे आहेत का म्हणून त्या रूममध्ये येते. आणि त्याच वेळेला ती रूममध्ये आल्यानंतर समोरच बेडवर तिला एक पेपर असतो तो दिसतो, ज्यामध्ये आकाशला त्याचप्रमाणे संकर्षणला अवॉर्ड जाहीर झालेला असतो. ती बातमी वाचत असताना भूमी आता समोर बघते तर त्याच्या शेजारीच एक ग्रीटिंग देखील ठेवलेलं असतं थँक्यूचं. आता ते ग्रीटिंग पाहिल्यावर भूमीला थोडंसं विचित्र वाटतं आणि ती जराशी दचकते. तेवढ्यातच आता आकाश मागून आवाज देतो. तो म्हणतो की भूमी, मला माहिती आहे तू इथे येणार होतीस. त्यावेळेला आता भूमी ही पटकन तिला सुखद धक्का बसतो की आकाश तिथे आलाय, परंतु ती पुन्हा तिचं तोंड जे असतं ते जरा वाईट करते आणि आकाश तिला म्हणतो, भूमी मला माहीत होतं तू इथे येणारच आहेस आणि म्हणूनच मी इथे आलो आहे आणि आय एम व्हेरी सॉरी. ॲक्च्युली मी सिस्टरला मगाशी सांगितलं की तुला या रूममध्ये यायला सांग म्हणून. खरं तर मला तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून मी हे सगळं केलं आहे असं आकाश तिला म्हणत असतो. भूमी आता विचारांमध्येच असते, ती काहीच बोलत नाही. ती म्हणते की आकाश मी इथे काहीतरी कामासाठी आली आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो मला माहीत होतं भूमी की तू इथे नक्कीच येशील. पिल्लूचं व्हॅक्सिनेशन होतं आणि म्हणून तू इथे येणार हे मला कन्फर्म माहीत होतं आणि म्हणूनच मी देखील तुला इथे भेटायला आलो आहे. आता मनातल्या मनातच भूमी म्हणते की आकाश तू किती गोड आहेस रे, म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टी आमच्या तू बरोबर लक्षात ठेवतोस. पण काय करू, माझा नाईलाज आहे. या क्षणी मला खरं तर तुला घट्ट अशी मिठी मारावीशी वाटते आहे, परंतु मला काहीच करता येत नाही आहे असं ती आता मनातच स्वतःला बोलते. आकाश म्हणतो की भूमी काय बोलतेस तू स्वतःशीच, परंतु ती म्हणते की काहीच नाही. तेव्हा मग आकाशला ती म्हणते की आकाश मला जरा जाऊ दे, मला तिचं वॅक्सिनेशन करायचं आणि इथून निघायचं आहे मला. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो हो भूमी जाशील मला माहिती आहे. मग नंतर म्हणतो की हे ग्रीटिंग बघ मी इथे ठेवलं आहे, मला माहिती आहे हे सगळं तूच पाठवलंस ना. तेव्हा मग भूमी त्याच्याकडे अगदी नजरेने बघायलाच लागते, खोचक नजरेने आणि म्हणते की नाही. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी मला माहिती आहे तू मला कितीही नकार देत असलीस ना तरीही हे सगळं तूच केलं आहे हे मला कळलं आहे. आता त्याच वेळेला आकाशला आठवतं की त्याला बुके आलेला होता आणि त्या बुकेबरोबरच हे ग्रीटिंग देखील होतं. तेव्हा मग आकाश त्याला विचारतो ही कोणी पाठवलं आहे हे, परंतु तो म्हणतो की नाही मला ते काही माहीत नाही, मला इथला पत्ता आणि हे द्यायला सांगितलं ते मी देतो आहे आणि तुमची इथे सही करा असं म्हणून तो तिथून निघूनही जातो. आता तो निघून गेल्यानंतर आकाश विचार करतो की हे ग्रीटिंग कोणी दिलं असेल मला. त्यावेळेला मग तो ते सगळं बुके बघतो आणि त्याच्या बाजूला असलेलं ग्रीटिंग बघतो. त्याचप्रमाणे आता ग्रीटिंग पाहिल्यानंतर त्याच्यावर लिहिलेलं असतं कॉंग्रॅच्युलेशन्स आकाश. आता कॉंग्रॅच्युलेशन्स आणि ग्रीटिंग असतं ते म्हणजे हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्सचं. आता त्याला अवॉर्ड जाहीर झाला आहे त्यामुळे हे ग्रीटिंग दिलं आहे हे तर त्याच्या लक्षात येतं, परंतु या बुकेवर काहीच नाव किंवा या ग्रीटिंगवर काही नाव वगैरे नाही आहे, कोणी पाठवलं आहे त्याचं. तेव्हा मग तो विचार करतो की हे असं निनावी ग्रीटिंग मला कोणी पाठवलं असेल असा विचार डोक्यात येत असतो. तेवढ्यातच तिथे अथर्व येतो. अथर्व म्हणतो की आकाश काय रे असा इथे मध्येच का बुके घेऊन उभा आहेस. तेव्हा तो म्हणतो की अरे माझ्या नावाने अथर्व कुरिअर आलं आहे, परंतु कोणी पाठवलं आहे हे खरंच काही माहिती नाही आहे, कोण असेल ते. तेव्हा आता अथर्व हसतो आणि त्याला म्हणतो की अरे आकाश असेल तुझा एखादा कोणीतरी फॅन, त्याने पाठवलं असेल असं तो बोलतो. परंतु आकाशला त्यावेळेला अगदी पटकन क्लिक होतं की कोण असेल माझा फॅन, मला अवॉर्ड मिळाला आहे हे कोणाला कॉंग्रॅच्युलेट करायचं असेल तेही न सांगता. त्याच्या डोक्यात येतं की कदाचित हे भूमीने तर नसेल केलं. आता तो हॉस्पिटलमध्ये दाखवतो आणि म्हणतो की 1 मिनिट थांब. आता भूमी बघत राहते. आकाश त्याच्या मागे त्याने ते ग्रीटिंग लपवलेलं असतं. ते ग्रीटिंग तो त्याच्या टी शर्टमधून बाहेर काढतो आणि म्हणतो की हे बघ हे ग्रीटिंग मला खरं खरं सांग, हे ग्रीटिंग तूच दिलेस ना मला. आता तो तिच्यासमोर ते ग्रीटिंग धरून उभा असतो आणि भूमी त्याच्याकडे बघतच असते. त्यावेळेला आकाश म्हणतो की मला माहीत होतं भूमी तू माझं अभिनंदन केल्याशिवाय राहूच शकत नाहीस, कारण आपण जे जे काही केलं आहे ते एकत्र केलं आहे ना गं, आणि हे जे यश आहे तुझंही आहे तेवढाच आनंद तुला व्हायला पाहिजे मला माहिती आहे, आणि हे सगळं तूच पाठवलं आहे. आणि आता या सगळ्याला तू कितीही नकार देत असलीस तरीही मला जाणवतं की हे सगळं तूच पाठवलं असणार आहेस. तुला वाटतंय ना बोलावंसं माझ्याशी, माझं अभिनंदन करावंसं वाटतंय ना, मग कर ना भूमी माझं अभिनंदन, मी तुझ्या समोरच उभा आहे. हे सगळं करण्याची, असं लपून छपून ग्रीटिंग पाठवण्याची काहीच गरज नाही आहे. तेव्हा मग सांग, खरंच सांग तू केलंस ना हे सगळं,
भूमी मनातच स्वतःला म्हणते की आकाश, खरंच मी हेच केलं आहे, मीच केलं आहे, परंतु तुला उघडपणे आता नाही सांगू शकत मी. आकाश म्हणतो की भूमी काय झालं? तेव्हा भूमी म्हणते की नाही, हे मी केलेलं नाही आहे, प्लीज तू मला उगीच काही बोलू नकोस, मला जाऊ दे. तेव्हा मग ती तिथून निघून जात असते. आकाश तिला थांबवतो आणि म्हणतो की भूमी, हे सगळं जे तू काही वागतेस ना, ते तुझ्या मनाच्या विरोधात वागतेस, ते स्पष्टपणे मला दिसून येते. तुझं माझ्यावर तितकंच प्रेम आहे, तू माझ्यावरचं प्रेम कधीही कमी करू शकत नाही. माझ्यावर इतका जीव लावतेस तरीही का मला सोडून राहतेस? का माझ्याशिवाय जगतेस? अगं आपण नवरा बायको आहोत ना, मग आपण एकमेकांसोबत आयुष्य जगलं पाहिजे. अजूनही मी तुला बायको मानतो गं भूमी, आणि तू असं का वागतेस मला खरंच कळत नाही आहे भूमी. प्लीज असं करू नकोस. अगं आपण एकत्र लग्न केलं आहे, इतकं वर्ष एकमेकांसोबत घालवलं आहे. आणि तेव्हा भूमी म्हणते की पुरेशी कारणं मी दिली आहेत आकाश तुला, की मी का तुझ्यासोबत राहू शकत नाही आहे. पुन्हा पुन्हा मला तेच तेच नको विचारूस. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी, मी तुला विचारणार, 1000 वेळा विचारणार, कारण माझ्या वाईट प्रसंगामध्ये तू माझ्यासोबत अगदी धैर्याने होतीस, आणि त्यावेळेला तू काय काय केलंस माझ्यासाठी हे मी नाही विसरू शकत भूमी, कधीच नाही विसरू शकत. मग जर तू माझ्यासाठी इतकं काही करू शकत होतीस तर तू आता का असं वागतेस? कशासाठी करतेस? कोणत्या दबावाखाली आहेस का तू भूमी? आणि जर तर असेल तर तसं सांग मला, मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. तुला कशातूनही बाहेर काढण्याची तयारी आहे माझी. प्लीज बोल मला, मी माझे सगळे प्रयत्न पणाला लावेन आणि करेन मदत. पुन्हा मला तुझ्या आयुष्यात यायचं आहे भूमी, तुला मला माझ्या आयुष्यात आणायचं आहे, त्यामुळे मला प्लीज सांग काय आहे ते. तेव्हा भूमी म्हणते की नाही आकाश, असं काही नाही आहे, मी तुला जे काही कारणं दिली तेवढी पुरेसी आहेत, आणि आता मी तुला या बाबतीत काहीच बोलू शकत नाही आहे. मला तुझ्यासोबत नाही राहायचं आहे, आणि मी जिथे आहे तिथे आनंदात आहे, त्यामुळे तू पण आता हा विचार सोड. मला आता या लग्नामध्ये नाही राहायचं आहे. मी तुला घटस्फोट दिला आहे, आणि म्हणूनच मला आता या सगळ्यातून बाहेर पडायचं आहे. त्यामुळे काही झालं तरी आकाश, एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरीही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे, ते म्हणजे आता आपण एकमेकांसोबत नाही राहू शकत. मी तुला सांगितलं आहे ना आकाश, आता आपल्याला एकत्र राहता येणार नाही आहे. त्यावेळेला आता भूमी निघून चाललेली असते. आकाश तिचा हात धरतो आणि म्हणतो की 1 मिनिट भूमी, प्लीज तू असं का वागतेस? मला खरंच कळत नाही आहे. प्लीज असं करू नकोस. मला जे काही खरं कारण आहे ते सांग. कदाचित तू जातीस तर ठीक, परंतु ते खरं कारण तरी मला सांग. मला कळू दे की माझं काय चुकलं आहे. अशी काय गोष्ट घडली आहे की जेणेकरून तू हा निर्णय घेतला आहेस. मला इतकं तर कळतं आहे की तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे. तू कोणत्या तरी दबावाखाली हे सगळं करतेस. तो दबाव नेमका कोणता आहे, काय आहे ते मला तू प्लीज सांग. असं आकाश आता तिला ओरडून म्हणत असतो, परंतु तरीही ती अजिबात ऐकायला तयार नसते. आकाशच्या डोळ्यात पाणी असतं. तो म्हणतो की प्लीज सांग मला भूमी, कारण सांग, परंतु ती ऐकतच नाही. आता ती पटकन म्हणते की आकाश, तू ऐकणार आहेस की नाही माझं? थांब, नाहीतर मी आरडाओरडा करेन. सिस्टर वॉर्ड बॉय प्लीज इकडे या, डॉक्टर. तेव्हा मग आकाश तिला सोडतो आणि म्हणतो की 1 मिनिट भूमी, प्लीज असं आरडाओरडा करण्याची गरज नाही आहे. कशासाठी करतेस हा आरडाओरडा? अगं मी नवरा आहे तुझा. किती काही झालं तरीही लोक त्याबद्दल काहीच विचार करणार नाहीत. परंतु ठीक आहे, तुला जायचं असेल ना, तू जाऊ शकतेस. भूमी आता जात असते. आकाश म्हणतो 1 मिनिट भूमी, जरा मला थांब, 1 मिनिट मला जरा क्षितिजाला घ्यायला मिळेल प्लीज, 2 मिनिट. असं म्हणतो आता क्षितिजाला घेण्यासाठी भीक अगदी मागत असतो. त्याचे डोळे अगदी दयाळू झालेले असतात, म्हणजेच त्याचे डोळे अगदी पाणावल्यासारखे असतात. प्लीज मला माझ्या मुलीला घेता येईल असं तो विचारतो. तेव्हा भूमी त्याला फक्त असंच करते आणि क्षितिजाला आता आकाशपाशी दिसत असते. आता आकाशला हे सगळं पाहून खरंच खूप वाईट वाटत असतं. त्यावेळेला मग आकाश हा क्षितिजाला पटकन घेतो. भूमी ही त्याला काही न विचार करता, म्हणजे त्याला भूमी पिल्लूला देते हातात, आणि क्षितिजाकडे बघून तो रडायला लागतो. तो म्हणतो की माझी पिल्लू, कशी आहेस ग तू? आणि बाबा आहे हा, अजिबात काळजी करू नकोस, अजिबात घाबरण्याची तुला गरज नाही आहे. आणि हो, आज तुझं वॅक्सिनेशन आहे ना, अजिबात काळजी करू नकोस, हां सगळं काही व्यवस्थित होईल. तुझा बाबा इथेच आहे, हां कुठेच गेलेला नाही आहे. असं म्हणून त्या दोघांचं ते बॉन्डिंग पाहून, आकाशचं ते रडणं पाहून भूमीला देखील खूप रडायला येत असतं. तिलाही आता वाईट वाटत असतं. आता तो म्हणतो की पिल्लू, एक गोष्ट लक्षात ठेव, बाबा कुठेही नाही गेला आहे, आम्ही सोबत आहोत तुझ्या कायम, काहीही केलं तरीही. आणि हो, आईला ना जास्त त्रास देऊ नकोस, तिला रात्रीचा असा त्रास देऊ नकोस बरं. आणि शहाणी आहेस ना तू, शहाण्यासारखं राहायचं. मला माहिती आहे तू शहाण्या बाबाची शहाणी मुलगी आहे, अगदी समजूतदार आहेस ना तू. असं तो तिला अगदी प्रेमाने समजवत असतो. आणि बाबा तुझ्यासोबत आहे कायम, कुठेही तुला सोडून जाणार नाही आहे, तू एकदम खुश राहा, असं तो तिला अगदी आनंदाने सांगत असतो. भूमीला ते पाहून खूप रडायला येत असतं. तिच्या डोळ्यातून पाणी थांबतच नसतं. ती कसं बसं स्वतःला सावरते आणि म्हणते की आकाश, इथे दे,
मला निघायचं आहे, वेळ झाली आहे असं म्हणून आता ती तिच्याकडून बाळाला पुन्हा घेते. आता बाळ पुन्हा परत घेत असताना आकाशच्या काळजाला घरं पडत असतात. भूमीलाही याचा खूप त्रास होत असतो. आकाश आता फक्त डोळे पुसून उभा असतो. भूमी आता आकाशला सांगते की आकाश, एक गोष्ट आता तू कायम तुझ्या मनावर करून ठेव. आता काही झालं तरीही आपण नवरा बायको नाही. तुझ्या आत्तापर्यंत आपण प्रत्येकाच्या यशात एकमेकांच्या सुखदुःखात भागीदार होतो, परंतु आत्ता नाही. आता इथून पुढे तुझं असणारं प्रत्येक यश, तुझं सुख, तुझं दुःख, तुझं अपमान हा फक्त आणि फक्त तुझा असेल. त्याला कोणताही वाटेकरी नसेल. हे सगळं आता तुझं आहे फक्त, आणि आकाश ते तुला पचवायचं आहे. मी तुझ्यासोबत यावेळेला नसणार किंवा इथून पुढे नसणार असं ती आकाशला सांगते. आणि हे सांगून ती निघत असताना तिला खूप वाईट वाटत असतं. तिच्या डोळ्यात फक्त पाणी येत असतं. कारण आकाशला अशा प्रकारे एकटं सोडत असताना ही कोणती शिक्षा आकाशला मिळते आहे, म्हणजेच मुलगीही नाही आणि बायकोही नाही याचा त्रास त्याला होतो. आणि हे भूमीलाही सहन होत नसतं. ती तिथून आता निघून जाते आणि आकाश तिच्याकडे जाताना पाहतच राहिलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की युवा कर्तृत्व भूषण पुरस्कार हा कार्यक्रमाचा दिवस उजाडलेला असतो. संकर्षण भूमीबरोबर कार्यक्रमाला हजर राहतो. आता सगळे पाहुणे ओरडायला, म्हणजे जे आयोजक असतात ते बोलायला लागतात की मॅडम डॉक्टर संकर्षण अधिकारी आणि त्यांचे मिसेस आलेले आहेत. त्यावेळेला लगेच आता संकर्षणला ते समोर येतात आणि समोरून संकर्षणला ते ओवाळायला लागतात. आणि ओवाळत असताना भूमी आता त्याच्याकडे बघतच असते. आणि भूमीला खरं तर हे आवडत नसतं, परंतु तिचा नाईलाज असतो. तिला गपचूप ते सगळं बघत बसावं लागत असतं. त्याच वेळेला तर संकर्षण आणि भूमीला जोडीने ते जे स्वागत करणारे असतात ते ओवाळत असतात. तेवढ्यात आकाशही तिथे आलेला असतो. आता आकाश हे सगळं बघत असतो. आकाशला दिसतं की भूमी ही संकर्षणबरोबर तिथेच उभी आहे. तेव्हा त्याला खूप खरं तर चिड येत असते, परंतु त्याच्या हातात काहीही नसतं. आपली बायको ही अशी आपल्याबरोबर नसताना दुसऱ्यासोबत आहे याचं त्याला राग मनातच येत असतो. तेवढ्यात तिथून मागून रागिनी, पौर्णिमा, अथर्व, मानसी देखील आकाशबरोबर येतात. आता आकाशला पाहिल्यानंतर ते ओरडायला लागतात की अरे, आकाश महाजन पण आलेले आहेत, चला चला असं म्हणून त्याच्यापर्यंत सगळेजण येतात. आता समोर आकाशला, म्हणजे तयारी आकाशला ओवाळण्यासाठी दुसरी ही बाई येते आणि ती त्याला ओवाळत असते. त्यावेळेला आकाशची नजर ही भूमीकडे असते. मानसीलाही संकर्षणबरोबर भूमीला आलेलं पाहून खूप धक्का बसलेला असतो. गालातल्या गालात मात्र रागिनी आणि पौर्णिमा हसत असतात की बरं झालं, आपल्याला हे सगळं बघायला खरंच खूप मजा येणार आहे आज. म्हणजे आकाशचा हा होणारा जो काही जळफळाट आहे तो पाहून खूप मजा येईल असा रागिनी आणि त्या दोघीजणी विचार करत असतात. त्यानंतर भूमी ज्या प्रकारे संकर्षणबरोबर खुश आहे ते पाहून आकाशला खूप वाईट वाटत असतं. आकाश आता भूमीच्या तिथे बाजूला येऊन उभा राहतो. त्याचे तिथे स्वागत होत असते. आणि त्याच वेळेला इथे आता स्वागत होत असताना भूमी देखील आकाशच्या एका बाजूला उभीच असते. जणू काही आकाशच्या बाजूला भूमी देखील त्याची बायको म्हणून उभी आहे. रागिनी हे सगळं बघत असते आणि तिच्या गालातल्या गालात हसत असते. आणि अथर्व, मानसी यांना याचं खूप वाईट वाटत असतं, कारण आकाशला काय वाटत असेल यांनीच त्यांना त्रास होत असतो. आता ते आयोजक आकाशला ओवाळतात आणि सर, तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आमच्या टीमकडून असं म्हणतात. तेव्हा मग त्यांच्या अंगावर, म्हणजेच आकाशच्या अंगावर गुलाबाच्या पाकळ्याही टाकल्या जातात. तेव्हा आकाश त्यांना धन्यवाद म्हणतो आणि एका साईडने तो भूमीला बघत असतो. आणि भूमीला बघत असताना तो अगदी तिरक्या नजरेने बघत असतो, परंतु भूमी ही त्याच्यापासून नजर चोरत असते आणि ती अक्षरशः संकर्षणकडे पाठ करून आकाशकडे डोळे लावून बसलेली असते. त्यावेळेला पटकनच आता सौम्य आवाजात संकर्षण म्हणतो की भूमी, निघायचं असं म्हटल्याबरोबर आता भूमी त्याच्याकडे पटकन दचकून बघते आणि आकाशसमोरच मुद्दामच संकर्षण तिला असा हात पुढे करतो, जेणेकरून भूमी त्याच्या हातात हात घालेल आणि त्याच्याबरोबर हातात हात घालून चालत जाईल. तेव्हा मग संकर्षण म्हणतो की म्हणजे तो हात पुढे करतो आणि भूमीला हात द्यायला सांगतो. आणि त्याच वेळेला भूमीला पटकन लक्षात येतं की आकाश समोर आहे, म्हणून संकर्षण हे सगळं भासवण्यासाठीच करतोय. त्यावेळेला भूमी ही त्याच्या हातात कसलाही विचार न करता हात देते. आकाश ते बघतो आणि ते पाहून त्याला खरंच खूप त्रास व्हायला लागतो. खरं तर एक एक करून भूमीला आकाशच्या मनातली प्रेमाची आशा संपवायची असते, परंतु आकाशचं प्रेम इतकं कठीण आणि गहन असतं की किती काही झालं तरीही ती आशा काही मालवायला तयारच नसते. आकाश हा बघत राहतो. भूमी ही त्याच्या हातामध्ये हात टाकून तिकडून निघून गेलेली असते. पौर्णिमालाही आनंद होतो की फायनली भूमी ही इतकं सगळं करायला आकाशच्या समोरच तयार झाली. आणि निघून गेल्यानंतर आकाशला खूप वाईट वाटत असतं. आता ज्या मॅडम असतात त्या म्हणतात की चला सर, तुमच्यासाठी एक व्यवस्था केली आहे. आणि त्या मॅडम हे एक रूम दाखवतात आणि म्हणतात की या,
आपल्या कार्यक्रमाला सुरू व्हायला 5-10 मिनटं आहेत, तुम्ही इथे राहा, फ्रेश वगैरे होऊन घ्या, रेस्ट करा हवं तर, असं म्हणून आता तिथे बसायला सांगतात आणि मग नंतर मानसी येऊन तो दरवाजा आता बंद करते. आणि दरवाजा बंद केल्यानंतर आकाश जरासा डिस्टर्ब असतो. आता लगेच मानसी विषय काढते की काय सुरू आहे हे ताईचं. म्हणजे सगळेजण असे समोर आहेत, परंतु तरीही ताई त्या संकर्षणसोबत अशी जाऊच कशी शकली, नेमकं काय झालंय तरी काही तिला काहीच कळत नाही आहे. ती अचानक हे सगळं असं का वागायला लागली ना, काही समजायला पत्ता नाही आहे, असं ती बोलत असते. त्यावेळेला आता मानसी ही मनातच म्हणते की नाही, ताई ही असं नाही वागू शकत, हे खरंच तिचं खूप चुकीचं आहे. तेव्हा मग आकाश हा शांत असतो, तो काहीच बोलत नाही. तेव्हा आता पटकनच रागिनी रिओढत म्हणते की हो ना, तिला काही कळत नाही आहे का, म्हणजे ना तिथे मीडियावाले हे बाहेर आहेतच. शिवाय 1-2 मीडियावाल्यांमध्ये चर्चाही झाली असेल की भूमी ही आकाश महाजनची बायको आहे, मग इथे काय करते. त्यावेळेला मग तो म्हणतो की हो ना, तेच तर ना, ते मीडियावाले आहेतच, तेल मीठ लावून सांगायला सगळं काही. परंतु जाऊ दे, जे काही होईल ते होईल आकाश, आपण सगळ्याला फेस करू, तू अजिबात काळजी करू नकोस. आणि किती काही झालं तरीही ती त्या संकर्षांसोबत का आहे त्याचं कारणच समजायला आपल्याला नाही आहे. म्हणूनच आपल्याला काहीच कळत नाही की काय करायचं आहे. तेव्हा आता लगेच मानसी म्हणते की हो भाऊजी, तुम्ही टेन्शन घेऊ नका, प्लीज तुम्ही शांत व्हा. आता मानसीलाही काळजी वाटत असते. आकाश तिथेच बसलेला असतो. रागिनी आणि पौर्णिमा मात्र गालातच खुश होत असतात. आणि आकाश विचार करतो की हे सगळं काय करते भूमी. तेव्हा अथर्व आता म्हणतो की आकाश तू जरा शांत हो. तेव्हा रागिनी म्हणते की हो आकाश, हे बघ, किती काही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेव, तू इथे पुरस्कार घेण्यासाठी आलायस, त्यामुळे दुसरा कोणताही विचार तुझ्या आता डोक्यामध्ये आणू नको. आम्हाला समजतंय की तिथे मीडियावाले आहेत, त्यामुळे जे काही करायचं आहे ते सगळं जपूनच करावं लागेल. आपल्याला सगळ्या गोष्टींवर अगदी व्यवस्थित लक्ष ठेवायला हवं, असं ते सांगत असतं. त्याच वेळेला आता रागिनी म्हणते की हे बघ आकाश, काही झालं ना तरीही तू आता त्या गोष्टीचा विचार करू नकोस. तुला पुरस्कार जाहीर होणार आहे ना, त्याचा आनंद तू घे. तू इथे बस, थोडा वेळ फ्रेश हो, आणि आम्ही आहोत तोपर्यंत बाहेर. म्हणजे कसं आहे, सारखं सारखं त्याला त्याच विषयावर बोलू नका रे. चला आपण बाहेर बसूया, म्हणजे त्याला थोडा वेळ स्वतःला देता येईल आणि थोडं शांत होता येईल, असं आता रागिनी म्हणते. आणि म्हणते की आकाश, आम्ही आहोतच हा बाहेर, तू थोड्या वेळातच ये, असं आकाशला ती सांगते. आणि सगळे तिथून आता दरवाजाच्या बाहेर पडतात. आकाशला त्या सगळ्याचा खूप त्रास होत असतो आणि तो तिथेच विचार करत आता बसलेला असतो. त्यानंतर रागिनी, अथर्व, मानसी, पौर्णिमा बाहेर पडतात. बाहेर पडल्यानंतर आजूबाजूला मीडियावाले असतात, त्यांचे फोटो हे क्लिकच करत असतात. मग आता तिथून समोरून आवाज दिला जातो की चला, कार्यक्रमाचे आयोजक आता येतच आहेत, आपण कार्यक्रमाला आता सुरुवातच करणार आहोत. त्यावेळेला मग आता भूमी ही तिथे समोर बसलेली असते. ती मुद्दामच चेहऱ्यावर हसू दाखवत असते. आता मानसी ही समोरून चालत चालत येते आणि आल्यानंतर बाकीचे सगळे बसतात. मानसी देखील बसते आणि तिची नजर बसलेल्या भूमीकडे जाते. आता हे सगळं कशासाठी, का, म्हणजे तिला भूमीची खरं तर बोलायचं असतं, परंतु भूमीला ही भीती वाटत असते की जर मनू आता माझ्याशी काही बोलायला आली किंवा जाब विचारायला आली तर सगळं सगळ्यांना कळू शकतं. त्यामुळे आता ती विचार करत असते की काही मनू करून येता कामा नये. मग त्यानंतर इथे मानसी विचार करते की नाही, मला ताईशी बोललंच पाहिजे, हे नक्की सगळं काय आहे ते तिला विचारलं पाहिजे. त्यानंतर मग मानसी ही पटकन उठायला जाणारच असते तिच्याशी बोलण्यासाठी. तेवढ्यातच आता समोरून आवाज येतो की चला, आजच्या आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचे प्रमुख पाहुणे हे यांची उपस्थिती कार्यक्रमाला झाली आहे, त्यामुळे सुरुवात करूया. तेव्हा मग मानसी तिथेच बसते, कारण तिला सुरुवात केल्यामुळे भूमीकडे जायला काही जमत नसतं. ती तिथेच आता गपचूप बिचारी बसून राहते. आणि अथर्व पण तिला खुणावतो की बस, खालीच बस. आणि मग त्यानंतर अथर्व हा तिला बसायला सांगतो, तीही बसते. आणि भूमीला लक्षात आलेलं असतं की नेमकं हे तिच्या मनामध्ये काय आहे ते, आणि तिच्या मनात काय चालू आहे ती चांगलंच ओळखून असते. आता इथे मानसी बसल्यानंतर जी सूत्रसंचालन करणारी असते ती म्हणते की आपण आता आपल्या कार्यक्रमाचे जे युवा कर्तृत्व भूषण पुरस्कार जाहीर करणार आहेत, त्याचे आयोजक यांचं आपण स्वागत करूया टाळ्यांच्या गडगडाटात, आणि त्यांचं स्वागत करत त्यांना पुष्पगुच्छ देऊया, असं म्हणून आता तिथे ती हे सगळं करत असताना भूमी मात्र आनंदात अगदी असं दाखवत असते जणू काही या सगळ्याचा तिला खूप आनंद होतोय, ती खुश आहे. परंतु या सगळ्यात मानसी तिला ओळखते की ही असं का वागते ते. आकाशचंही नजर तिच्यावर असतेच. नंतर मग दुसरे जे अध्यक्ष असतात कार्यक्रमाचे, त्यांना बोलवलं जातं आणि त्यांचा देखील पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला जातो. आणि त्यानंतर मग ती म्हणायला लागते सूत्रसंचालन करणारी की आपल्याला आजच्या कार्यक्रमासाठी जे पाहुणे लाभलेले होते त्यांचं स्वागत तर आपण केलं, परंतु ज्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे ते म्हणजे उद्योगपती, सुप्रसिद्ध उद्योगपती आकाश महाजन आणि न्यूरोसर्जन संकर्षण
अधिकारी यांना इथे बोलवण्यासाठी आम्ही विनंती करतो. दोघांनी कृपया स्टेजवर या, असं सांगितल्यानंतर आता आकाश आणि एका साईडने संकर्षण दोघंजणही तिथून स्टेजच्या दिशेने चालत चाललेले असतात. आता त्यांना तसं पाहिल्यानंतर आकाशाने संकर्षणला एकत्र पाहून भूमी ही बघतच राहते आणि बाकीच्यांच्या तळपायाची आग अगदी मस्तकात गेलेली असते. रागिनी ही मुद्दाम टाळ्या वाजवत असते, पण ती मुद्दामच हे सगळं करत असते. त्याच वेळेला इथे आता भूमी ही त्या दोघांनाही बघते. आकाश आणि संकर्षण आमनेसामने असतात. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की संकर्षण म्हणत असतो की माझ्या यशाचं जे श्रेय आहे ते माझ्या बायकोला अर्धांगिनीचं म्हणजेच भूमी संकर्षण अधिकारी हिचं आहे, असं म्हटल्यावर आता तो तिला स्टेजवर बोलावतो आणि अगदी हाताला हात धरून भूमीला तो पुढे घेत असतो. आता भूमीही त्याच्या हातात हात घेऊन त्याच्या अभिनंदनासाठी तिथेच सज्ज असते. आकाशला ते पाहत नाही. आकाश तिचा हातात हात बघतो आणि त्याला आणखीनच चिड येते. मग आकाशला पुरस्कार दिला जातो. तेव्हा आकाश म्हणतो की हा पुरस्कार मला देखील जाहीर झाला आहे, परंतु एक गोष्ट नक्की की हा पुरस्कार मी देऊ इच्छितो, तो म्हणजे की माझ्या यशाच्या मागे जिचा सहभाग आहे फार मोठा, अशी माझी पत्नी, माझी बायको, त्याचप्रमाणे माझ्या मुलीची आई, महाजनांची थोरली सून, या नात्याने मी माझ्या बायकोला हे सगळा पुरस्कार डेडिकेट करतो आहे. कारण आत्तापर्यंत हे जे काही माझं आहे त्याच्यामध्ये तिचा अगदी मोलाचा वाटा आहे आणि आत्तापर्यंत जे तिने काही केले ते फक्त माझ्यासाठी केलं आहे. म्हणूनच आता तिला हा पुरस्कार मी डेडिकेट करतो आहे आणि मला तिला फक्त एकच सांगायचं आहे की जशी तू माझ्याबरोबर कायम होतीस तशीच मी देखील तुझ्याबरोबर कायम राहणार आहे. तुझी मी साथ कधीच सोडणार नाही, असं आकाश तिथे बोलून दाखवतो. तेव्हा पौर्णिमा मात्र गप्पच बसते. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.